कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे वा, आईसाहेब शेंगा फोडताय? थांबा, मी पण तुम्हाला मदत करतो। अहो पाहुणे, तुम्ही असं खाली बसला हे बरं वाटत नाही हो। अहो मला सवय आईसाहेब, तिकडे सुद्धा मी दिवसभर असाच खाली बसायचो जेलमध्ये। जेलमध्ये? जैसलमेर मध्ये असं म्हणायचं होतं मला। काय ना आईसाहेब, राजस्थानमध्ये जैसलमेर नावाचं एक गाव आहे। तिकडं मी मीटिंगला जायचो ना, मला सांगू का, तिथं सगळे असेच खाली बसायचे मीटिंगला। खरं सांगतो तुम्हाला, खाली बसून काम करण्यात जी मजा आहे ना, ती दुसरी कशातच नाही। ते सगळं खरं आहे, पण असं हो पाहुणं, अहो या असं खाली बसणं शोभतं का तुम्हाला? चला वर चला रूम मध्ये। अहो म्हणजे जरा आरामाला चाला म्हटलं। अहो आराम काय, दिवसभर राहायचं की हो। जरा म्हणलं आईसाहेबांना मदत करावी कामात, म्हणून बसलो। त्यांनी मागितले का मदत? नाही ना? मग कशाला? जा तुम्ही जरा आराम करा। अहो आईसाहेब नको, आराम काय असतो मला माहितीच नाही। मला ना कामाशिवाय करमतच नाही, बिलकुल करमत नाही। असं म्हणताय? चला जरा वर कामाचं बोललो असतो। कामाचं काय हो, काम तर नेहमीच असतं। मी एक काम करतो, मी ना जरा गावाचा फेरफटका मारून येतो। काय ना, बरेच दिवस झाले गावात गेलो नाहीये। आलोच, येतो हा आईसाहेब। हा जर सुधारला नाही ना, तर डॅडी माझं लग्न बिघडावतात। मला याचं काहीतरी केलंच पाहिजे। डॅडीने तुझ्यासाठी किती पण स्थळ बघू, लग्न ठरवायचा प्रयत्न करू दे, पण मी ते होऊ देणार नाही। तुझ्या भावाने माझ्या बहिणीला पाळवलं, आता मी तुला पाळवलं। दादा, वहिनी, झाली का तुमची कामं? कसलं काम? तेच जे करायला तुम्ही सकाळी घरातनं निघाला होतात। हा, ते काम ते इथे ऍक्च्युली नाही झालं। बँकेचं मॅनेजर सुट्टीवर होतं। हा, गाडी पण बंद पडली। ओ, कळतंय ना मला सगळं, लपवायचं काय त्यात। आमची पण इच्छा आहे तुम्ही एकमेकांसोबत राहावं, एकमेकांवर खूप प्रेम करावं। काय ग वहिनी? डॅडी? हा डॅडी, बोला की। जावई बापू, आम्ही दिलेला शब्द पाळतो बरं का, नाही तर तुम्ही म्हणाले नेते मंडळींसारखं आश्वासन देतो। डॅडी, तसं कधीच माझ्या मनात येणार नाही। आम्ही म्हणलो होतो ना, तेजूसाठी एका आठवड्यात मुलगा बघू, बघितला बरं का। आमच्याच घरी मुक्कामाला आलेला आहे, देखणं आहे, सुशील आहे, संस्कारी आहे, आणि मुख्य म्हणजे सुशिक्षित आहे। आपल्या तेजूला एकदम शोभल असा आहे। डॅडी, आता तुम्ही बघितलं म्हणणार ते भारीच असणार आहे, विषयच नाही तर। तर तेजूच्या कांद्या पोह्याचा कार्यक्रम उद्या आम्ही इथं ठेवायचं म्हणतोय। आज तुमची हरकत नसेल तर आम्ही तिथं येऊ बा। डॅडी, हा माझी काय हरकत नाही, तुम्ही म्हणाल तसं करूया। हे बघा, मी उद्याच येतो तिकडं, उद्या सगळा कार्यक्रम उरकून टाकू। हा, उरकून नाही हो, रीतसर साजरा करूया म्हणा की। हा, तर उद्या तेजूला चांगलं तयार करून आणा, हा, आणि लग्न जमवायचं आमच्यावर सोडा। येऊ का? होय डॅडी, ठेवतो। कोणी ऐकलं का, आपल्या डॅडींनी तिच्यासाठी पोरगा बघायचा कार्यक्रम ठेवलाय। लय भारी स्थळ आणलं त्यांनी। होय। दादा, यावेळी तरी सगळं ठीक होईल ना? का नाही होणार? यावेळी डॅडींनी पोरगा बघितलं म्हणून चांगलाच असणार आहे। त्याला तेजूला पसंत केली ना, लगेच लग्नाचा बार उडवून देऊ। हा, नको काळजी करू, सगळं चांगलं होणार आहे।
सूर्या पदराला पिन लावून देशील? हा झुरते उडते तुझ्यासाठी मनही नकळते तुला आज रे उधाण जीवाला वाटता ग तुला जतना ग सप्पान काय झालं? माहित नाही काही कळना पण कसं तरी होतंय काय होतंय? काहीतरी होतंय ह्याच्या आधी कधीच झालं नाही असं काहीतरी होतंय तुला माझा शॉक बिक लागतोय की काय? करंट लागतोय अंगात सगळ्या अशा झिंझिण्या येतात येड्यावानी करतय काळसर धडधड वाढते सजलं रात्रीला सप्पान का बरं असं? हरलो भान व्याग आधी तर हजारदा हात धरलायस तू माझा. पण तो दोस्तीत होतो ना आता प्रेमात आहे ना की हे आहे खरं ग काही कळना मला खरंच? रंग मनाचा झाला गुलाबी तुला पाहताना अक्का काही लिपस्टिक लावून घ्या की आणि हे कानातले पण घालायचे. हा आणि तू मेकअप पण करायचं बरं का, हेअरस्टाईल पण करायचे. नको हे सगळं. अक्का करून घ्या की आता. काय चाललंय तुमचं अरे बघ की अक्का रेडी व्हायला नाही म्हणते. बघ की आता बघायचा कार्यक्रम तर तयार व्हायला नको काका, म्हणून आम्ही जबरदस्ती तयार करतो. तेजू आधीच्या बघण्याच्या कार्यक्रमात जे काय झालं त्याच्यामुळे नाराज आहेस ना तू? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.